आणि जे अंबा मातेचं आहे त्याची आख्यायिका अशी सांगितली जाते की ज्यावेळेस श्रीकृष्णानं रुक्मिणीचं हरण केलं ते हे ठिकाण, म्हणजे इथून तिला नेलं मग ते कौंडण्यपूरला बाहेर पडले असं ते सांगितलं जातं ना, ते अंबा माते ते दोन्ही मंदिरं जवळच आहेत. ते करून मग आपण तपोवनला जाऊया. मित्रांनो, एकविरा देवस्थान अमरावती मंदिर बघू. परमिशन बहुतेक नाही आहे आतून, पण बाहेरनं आपण काढू शकतोय. चलो दर्शन घ्या. आणि सगळ्यांना बघा अशी कॅब दिलेले आहेत सारथीच्या. हे बघा तुम्हाला दाखवतो टोपी, सारथी टूर्स. वा. आणि आमचा नवीन फोटोग्राफर बघा एन्जॉय करताय. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ. सुंदर 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 सुंदर. हळू हळू हळू. प्रत्येकावर बॅनर. पाहिलं नाही मुंबई आणि सगळं मिक्स आहेत. टूर्स वाले आहेत ना, सारथी टूर्स वाल्यांसोबत आलोय. न्यू फोटोग्राफर. हे करायची जमलेला फोटोग्राफर आला. नवीन ब्लॉगर आहे तू. सासर माहेर एकाच ठिकाणी आहे. छान दिवस आहे ना ब्लॉग येणारच आहे आपला. हे जे आहे ना हे तुमचं चॅनल. मित्रांनो, मंदिरातनं निघाल्यानंतर इथे बाजूला प्रसादालय आहे जे 11:30 ते 2:30 चालतंय. आणि त्याच्या बरोबर अपोजिट आहे सप्तगोमाता प्रदक्षिणा मंदिर. बघू शकताय. आता आपण तिथे जाणार आहोत. मारामारी करू नका रे. जे चला.
चला घेतले का तू मित्रांनो आपण आता आलो आहे तपोवनमध्ये. स्थापना बघू शकता 1985 तपोवन. आणि तपोवन परिसरात आपण आहोत. मित्रांनो आपण आता शिवाजीराव पटवर्धन यांचं निवासस्थानी शांतिकुंज येथे आहोत, जे तपोवनमध्येच आहे. पटवर्धनांची गाडी का? अरे वा. कुष्ठ सेवा हीच ईश्वर सेवा. चला राष्ट्रपती ह्या बाकड्यावरती बसून गेले. मित्रांनो ऐका तुम्ही, आपल्याला उमेश सांगतोय माहिती थोडीफार. तेव्हाची भांडी बघा. गाडी पार्क केली तिथं लावायला राहायचा. पहिलेच्या काही कसं घड्याळ इथून एक ठोका मारला पूर्ण एरियात आवाज जायचा. लोकांना समजायचं एक वाजता. समजा कोणाचा मृत्यू झाला किंवा कोणाचा वाढदिवस असला तर त्याची एक वेगळी धून असायची, जेणेकरून पूर्ण एरियात समजलं पाहिजे. शिवाजी पटवर्धन एक असे स्थायिक होते. इथंच राहायचे. ते प्रॉपर होते कर्नाटकातले जामखिंडी लोकांची सेवा पण केली. त्याविषयी त्यांचं खूप मोठं व्यक्तिमत्व. हे सगळं आपण याच्यातलं काही रिनोव्हेट नाही केलं. फक्त जुन्या काही कसं झोपडीवर गवत टाकायचं. पावसामुळे हा त्यांचा फेटा कुर्ता, ही तर काडी, त्यांची चप्पल काही काढू शकता. तिथे लिहिलंय पण आपण व्हिडिओ मी युट्यूबला टाकण्यासाठी करतो ना. अच्छा ही त्यांची काठी आहे. आपल्या अमरावतीमध्ये खिडकीमध्ये दाजीसाहेब बसले होते. त्यांनी बघितलं बाहेर की इंग्रज साधारण त्यांच्यावर घोडा चालवून चालून निघालून लोक अत्याचार करत होता, त्रास देत होता. तर दाजीसाहेबांना ते पटलं नाही. त्यांनी खिडकीतून उडी मारली. त्या इंग्रजाचा घोडा लगाम घेतला, त्याला पाडलं. त्याला खाली पाडलं. त्यानंतर समजलं की तो साधा सुद्धा इंग्रजी तो एक कर्नल होता. तर त्या गोष्टीसाठी त्यांना तुरुंगवासी लागला. हा विनोबा भावेंचा पुढे आपल्या संस्थेमध्ये. आपल्या संस्थेच्या उद्घाटनाच्या दिवशी तीनही महापुरुष आपल्या इथं उपस्थित होते. विनोबा भावे, तुकडोजी महाराज आणि संत गाडगे बाबा. गाडगे बाबा यांनी झाडूवारून परिसर स्वच्छ केला आपला. तुकडोजी महाराजांनी संध्याकाळी कीर्तन केले आणि विनोबा भावे यांच्या हस्ते पहिली कुदळ मारून संस्थेचं रीतसर उद्घाटन केलं. हे सुभाषचंद्र बोस आपल्याला दाजी साहेबांचे एकदम जवळचे मित्र. सुभाषचंद्र बोस यांच्या हस्ताक्षरात लिहिलेले हे पत्र. हे जुन्या काळातले सगळे बोरू टाकू आता आभूषण घातलं राम तर आपण कुठे बघतो. दागिने घातल्या रामाच्या फोटोची तर आपण पूजाच करतो. पण वनवासी राम आपल्याला बघायला भेटत नाही. तर हा वनवासी रामाची प्रतिमा आपल्या संस्थेमध्ये दाजी साहेबांनी उभी केली. हे तुकडोजी महाराज टायपरायटर. हो हे टाईपरायटर आहे. ते हार्मोनियम, तबला वगैरे जुन्या काळातले इन्स्ट्रुमेंट ते दाजी साहेब सगळं यूज करायचे. ते दोन्ही चरखा आहे. हा पूर्ण मॅन्युअल आहे. हा थोडासा ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी. बहिणाबाई इकडच्याच आहेत ना. बहिणाबाई ते बहीण असता ना हो. हे दाजी साहेबांचं पाणी पिण्याचं भांडे आहे. याच्यात ते पाणी प्यायचे. आणि आपल्या संस्थेमध्ये शाळा पण जिथं कुष्ठरोग्यांच्या मुलांसाठी आपण शाळा उघडली होती. तर त्या शाळेत शिकून एक पोरगा नाशिकला एअरपोर्ट मध्ये लागला. त्यांनी हे आपल्याला गिफ्ट केलं. आणि हा पद्मश्री हा पुरस्कार स्वीकारताना असं फोटो आहे. राजेंद्र प्रसाद आणि दाजीसाहेब एक सोबत तुरुंगात होते. तिथे त्यांची घट्ट मैत्री झाली. जेव्हा राजेंद्र प्रसाद राष्ट्रपती बनले त्यांचा आग्रह होता की तू पद्मश्री स्वीकार. पण दाजीसाहेबांचं म्हणणं जर एखाद्या कुष्ठरोग्याच्या चेहऱ्यावर जर मी हास्य आणू शकलो तो सगळ्यात मोठा पुरस्कार. आणि यांचं म्हणणं पडलं तू मित्रते खातीर तरी स्वीकार नाही तर मी तुझ्या संस्थेत येणार नाही. म्हणून त्यांनी मित्रते खातीर तो पद्मश्री हा पुरस्कार स्वीकारला. आणि हे आपल्या संस्थेला भेटलेले सगळे अवॉर्ड आहेत. रिसेंटली हा पुरस्कार भेटला आपल्याला सोमेश्वर कुसरकर 1 लाख रुपये बक्षीस अमाऊंट.
तेव्हा जास्त पगडीच असायची. हो, हे स्वामी विवेकानंदांकडून त्यांनी प्रेरणा घेऊन भगवा फेटा लावणं सुरू केलं. तेव्हा बरोबर. जन्म कधीचा आहे त्याचा? त्याचा 1900? 1928 असेल. हा, 39 चा तो फोटो आहे. हो बरोबर 95 वर्ष सर्व त्यांचे साधू. 1892 साठी. नमस्कार, मी ऋषिकेश देशपांडे, उपसचिव आहे या संस्थेचा. विदर्भ महारोगी सेवा मंडळ या संस्थेचं नाव आहे, ज्याला तपोवन म्हणून ओळखलं जाते. जवळपास 80 वर्षापासून आपली संस्था हे कार्य करत आहे. कुष्ठरुग्णांसाठी, अपंगांसाठी, परित्यक्ता महिलांसाठी, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपल्या संस्थेचं कार्य आहे. 1946ला ही संस्था सुरू झाली. या संस्थेचं भूमिपूजन झालं. जवळपास 80 वर्ष झाली आहे आणि हे कुष्ठसेवेचं कार्य, अपंगांसाठीचं कार्य तपोवन संस्था 80 वर्षापासून करत आहे. ज्या शांतिकुंज या झोपडीला सध्या आपण भेट दिली, तर ती पद्मश्री डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन यांचं ते निवासस्थान होतं, जे या संस्थेचे संस्थापक होते. पार्वतीबाई पटवर्धन आणि शिवाजीराव पटवर्धन दोघंही पती पत्नी जवळपास त्या झोपडीमध्ये, म्हणजे आता नकुलने तुम्हाला सांगितलं असेल की गवताचं सगळं ते होतं, खालचं सगळं मातीचं होतं, त्या भिंती काही पक्क्या तेव्हा नव्हत्या, समोरचं गेट आहे आपण ते नंतर लावलेलं आहे, पण ती झोपडी होती आणि त्यात जवळपास 38 वर्ष ते पती पत्नी राहिले. म्हणजे 1946 पासून तर जवळपास 84 पर्यंत ते तिथे होते, वास्तव्यास होते. त्याच्याच बाजूला आपण त्यांची जीवन प्रदर्शनी बघितली. तर शिवाजीराव पटवर्धन यांनी या संस्थेची खरं तर सुरुवात केली 1946ला. एकंदर शिवाजीराव पटवर्धन यांच्याविषयी आपण थोडंसं जाणून घेऊया. संस्था कशी सुरू झाली, आज संस्था काय कार्य करते, थोडक्यात माहिती मला सांगणार आहे. फोटो आपल्याला समोर दिसतंय डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन यांचे, जे मूळचे कर्नाटकचे होते. महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर जामखंडीला आसंगी नावाचं गाव आहे. डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन यांचा 28 डिसेंबर 1892ला जन्म झाला. जन्म झाल्यानंतर परिस्थिती काही घरची काही व्यवस्थित नव्हती. लहानपणी 8 वर्षाची होती, आई वडील त्यांची डेथ झाली. त्यांच्या आत्या होत्या बहिणाक्का जोशी, ज्या पुण्याला राहायच्या, त्या सुद्धा विधवा होत्या. त्याच्यामुळे मग शिवाजीराव पटवर्धन यांना त्या पुण्याला घेऊन गेल्या. पुढे मग 10वी पर्यंतचं मॅट्रिकचं शिक्षण त्यांचं पुण्याला झालं. डॉक्टर व्हायचं होतं, हुशार होते म्हणून आत्यांनी कलकत्त्याला पाठवलं. भगवा फेटा ते परिधान करायचे. तो फेटा खरं तर कुठून आला, तर मग कलकत्त्याला जेव्हा डॉक्टरीचं शिक्षण शिवाजीराव पटवर्धन घेत होते, त्यावेळेस मग बेलूर मठाशी त्यांचा संपर्क आला. रामकृष्ण मिशन आणि स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी मग प्रेरित होऊन त्यांनी तो फेटा धारण करायला सुरुवात केली. हा भगवा फेटा घेऊन शिवाजीराव पटवर्धन यांनी सुरुवातीला रामकृष्ण मिशन सोबत काम केलं. इथे डॉक्टरीचं शिक्षण पूर्ण केलं. जवळपास 1.5-2 वर्ष रामकृष्ण मिशन सोबत शिक्षण झाल्यावर काम करत होते. हे सगळं काम करत असताना मग देशभर फिरण्याची संधी त्यांना प्राप्त झाली. काही दिवस अहमदाबादला होते, वर्धेला त्यांनी काही काळ काम केलं. 1917ला शिवाजीराव पटवर्धन अमरावतीला आले. पहिल्यांदा अमरावती शहरात आले. इथे आल्यानंतर काही कामानिमित्त ते आले होते. इथे आल्यानंतर मात्र इतिहास मग वेगळा झाला, की इथे आल्यानंतर दादासाहेब खापर्डे, एक मोठं नाव कदाचित आपण ऐकलं असेल, अमरावती शहरातलं स्वातंत्र्य रुग्णांचे इलाज करायचे. दवाखान्यात एक पाटी लावते होते की सवडीने पैसे द्या, कोणाला काही कंपल्सरी फी घेत नव्हते. ते सगळं काम करत असताना प्लेगची साथ आली. त्यावेळेस घरोघरी जाऊन लोकांचा इलाज केला, लोक ओळखायला लागले. मग 1920 मध्ये आपण म्हणतो की स्वातंत्र्य संग्रामात गांधी युगाला सुरुवात झाली. आणि मग दादासाहेब खापर्डे हे सुद्धा स्वातंत्र्य संग्राम सेनानी होते. डॉक्टर भोजराज त्यांच्या सोबत होते. शिवाजीराव पटवर्धन हे सुद्धा स्वातंत्र्य संग्रामात फार मोठा त्यांचा सहभाग होता, सक्रिय सहभाग होता. पार्वतीबाई पटवर्धन त्यांच्या पत्नी होत्या, त्या सुद्धा स्वातंत्र्य संग्रामात शिवाजीराव पटवर्धन यांच्या सोबत, म्हणजे विदर्भातल्या पहिल्या महिला क्रांतिकारी म्हणून पार्वतीबाई पटवर्धन यांचा उल्लेख केला जातो. त्या विदर्भातल्या पहिल्या अशा महिला होत्या ज्यांना तुरुंगवास झाला. 1 वर्षाचा तुरुंगवास पार्वतीबाई पटवर्धन यांनी घेतलेला आहे. स्वतः स्वातंत्र्य संग्रामाचं कार्य सोबत दोघं पती करत असताना महात्मा गांधीजी असू द्या, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, नेताजी सुभाषचंद्र बोस
त्यावेळेसच्या सगळ्या मोठ्या नेत्यांसोबत याचे सुद्धा अध्यक्ष डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन जवळपास 12 वर्ष होते. हे सगळं जर्मनीला जेव्हा शिवाजीराव पटवर्धन यांना जाता नाही आलं, कारण स्वातंत्र्य संग्रामात त्यांचा सहभाग असल्यामुळे विजा वगैरे त्यांना त्यावेळेस डॉक्युमेंट त्यांचे रेडी झाले नाही. दिले 2 बिस्किटचे पुढे कोणाला दिले की समाजसेवा झाली, तर तसं होत नाही. ती 2 ब्लँकेट रस्त्यावर झोपलेल्या माणसाला 2 ब्लँकेट देऊन त्याच्या समस्या संपल्या असत्या तर मग हे संस्था उभ्या करण्याची गरजच नसती पडली. पण मुळात जाऊन तो का तिथे झोपला आहे आणि तो तिथे झोपू नये किंवा इतर त्यात वाढ होऊ नये यासाठी सतत काहीतरी प्रयत्न करत राहिले पाहिजे. तपोन सारखी संस्था या सगळ्या लोकांचा स्वीकार करते, त्यांना आपले इथे आपण ठेवतो, त्यांना मान सन्मान देतो, हाताला काम देतो, त्यांचं पुनर्वसन करतो. आणि अशा पद्धतीने तपोन संस्था गेल्या 80 वर्षापासून काम करत आहेत. आपल्यासारखे लोक आमच्या संस्थेत येतात, आम्हाला भेट देतात, आमच्यासाठी खरं तर ही प्रेरणा असते. आज आपण इथे आलात, पुन्हा तपोन संस्थेच्या वतीने मी आपलं स्वागत करतो. हा परिसर तर आपण बघितलाच आहे, परंतु इथून जाण्याच्या अगोदर गाडीमध्येच, म्हणजे परिसर आमचा मोठा आहे, पूर्ण पैदल फिरायला जवळपास 2 तास लागतात. गाडीमधनंच काही जे स्पॉट आहेत ते नकुल आपल्याला तसे दाखवेलच. एक विनंती आमची असते की संस्थेत आल्यानंतर शक्य असेल तेवढी मदत संस्थेला आपण करा. काही आमचे विक्री केंद्र आहे, तिथे वस्तू आम्ही आमच्या इथे तयार ठेवल्या आहेत, ते वस्तू सुद्धा खरेदी करण्याचा प्रयत्न करा. आणि तपोन संस्थेमध्ये येत राहत आज आपल्याला इथे संधी मिळाली, आपण इथे आलात, ही संस्था बघितली, तर आपल्या घरी परत गेल्यानंतर इतर लोकांनाही तपोन संस्थेविषयी सांगा की कशा पद्धतीने ही संस्था गेल्या 80 वर्षापासून कुठलीही विदेशी मदत न घेता कार्यकर्त्यांसाठी चालवली अशी ही संस्था आहे, जी आपलं कार्य अविरतपणे लोकसेवेचं करत आहे आणि समाजाने नाकारलेल्या प्रत्येक घटकाचा स्वीकार ही संस्था करते. तर आपण इथे आलात, पुन्हा मी ऋषिकेश देशपांडे आपलं तपोन संस्थेमध्ये स्वागत करतो आणि थांबतो. मंदिर आहेत, म्हणजे इतर संस्थांमध्ये बऱ्याच वेळा मंदिरं किंवा कुठे नसतात, पण इथे मंदिर आहे, सगळे सण उत्सव सगळ्या धर्माचे आपण साजरे करतो. मित्रांनो, आता आपण आलो आहे संत गाडगे बाबांच्या समाधीस्थळी अमरावतीमध्ये. पूर्ण आपली संपूर्ण टीम आहे आणि माझ्या बाबांचं इथे मंदिर आहे, म्हणजे समाधीस्थळ आहे, बघू शकताय. गोपाळा गोपाला देवकीनंदन गोपाला. मित्रांनो, जेवायला आपण आलो आहे परतवाडा इथे योगीराज वाडा. खूप छान आहे, बघू शकताय. चलो आता आपण आतमध्ये जाऊया. महाराजांचं छानपैकी इथे. वा, खूप छान खूप छान. श्रवण आहे, श्रावणबाळ. वा वा वा, किती छान वाडा त्यांनी छान बनवलाय. हे काय करत? अरे वा, गाय वासरू. वा 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 वा, त्यांनी पूर्ण वाडा रेडी केलाय. विहिरीवर पाणी काढणारे आहे, हे जाता आहे, दळते, ही भाकरी तापते. हा हा, ही भाकरी तापते. हातावरच्या भाकरी. इथे पोळीपाट लाटणं आहे का? मिक्सर तुमचा कुठे गेला? आमच्याकडे आहे, आमच्याकडे. पाटावर म्हणतात. हे काय? ताक काढते, लोणी काढते. डेऱ्यामधून छत्रपती आर्ट्स परतवाडा हे या कारागिरांनी केलेलं आहे. अरे बापरे, ह्याला बघितलंच नाही आपण. वाघ पण आहे. हो, वाघ आहे, जरा जपून. पाठी बघितलं का नाही वाघ? चलो वाड्यात जाऊया, पण जेवूया.
ॲम्बियन्स छान दिसते. बघूया चला जेवणे काय ते बघूया. तिथं आय लव्ह चिखलदरा ते स्टॅच्यू आहे आणि पूर्ण आपल्याला सनसेट दिसेल आणि दरीचा व्ह्यू आहे पूर्ण. हिवाळा आणि उन्हाळा कमी असतो म्हणजे पर्यटकच नसतात शक्यतो आपल्यासारखे. पावसाळ्यात भयानक म्हणजे अख्खं विदर्भ इकडे येतं धबधब्यासाठी धबधबे हो आणि पाऊस. हा का चालला बघा सूर्य खाली. इच्छकाचा वध हा भीमानं केला. इतिहासामध्ये ये ना का केलं ते सांगते नाही मग हा केला मला माहिती. काय समुद्रामध्ये का केलं सांगण्यासाठी पुढे या. किचक हा राक्षस होता. किचक इथल्या लोकांना त्रास देत होता असं सांगितलं जातं. त्यावेळेस किचकाचा वध हा भीमानं केला म्हणून किचकाचा अपभ्रंश झाला. मग चिखलदरा झाला. किचक म्हणजे किचड म्हणलं जातं ते. हा तर ते किचक दरा आणि तो दरा जो आहे तो भीमकुंड म्हणून नावानं आहे. तिथं वरती तो ते कुंड आहे जिथं भीमानं म्हणजे किचकाला मारल्यानंतर जे रक्ताचे डाग धुतले तो कुंड आहे. तो तुम्ही जीप लाईन वगैरे करताना त्यावेळेस तुम्हाला तो दिसून येतो. नाहीतर आपल्याला फक्त धबधबा दिसतो. तो भीमकुंड नाही माझे. त्यामुळे ह्या चिखलदऱ्याला आणि हा चिखलदरा हा मेळघाटचा भाग आहे. मेळघाट टायगर रिझर्व 1976 ला झालं. त्याच्यामध्ये 3200 स्क्वेअर किलोमीटरचा हा पूर्ण मेळघाट टायगर रिझर्व आहे. त्याच्यामध्ये अमरावती, अकोला, बुलढाण्याचा काही भाग आणि एमपीचा काही भाग. महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं हे जंगल आहे मेळघाट. त्यातला हा छोटासा भाग जो चिखलदरा. तो आपल्याला थोडीशी डेव्हलपमेंट दिसते म्हणजे आपल्या इकडच्या पेक्षा तर खूपच कमी आहे पण आहे थोडीशी. तर हा हिल स्टेशन आहे विदर्भाचं म्हणजे पर्यटन स्थळ म्हणलं जातं. काश्मीर म्हणलं जातं किंवा महाबळेश्वर. त्यामुळे इथं थोडीफार आहे थंडी आहे. पूर्ण रस्ते वळणावळणाचे आणि घाट. जय महादेव जय महादेव जय 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 महादेव. मित्रांनो छानपैकी सनसेट पॉइंट आहे आणि आमची गर्दी बघा सगळीजण. हा बघा उमेश आहे आमचे सगळे मेंबर्स आहेत बघा. या बघा सगळे हाय करा हाय करा. आणि पाटच्यांचं बघा काय चाललंय. फोटो काढण्यात एवढे बिझी आहेत. हे बघा ना बघा ना हे बघा सगळ्यांची मजा चालू आहे मजा. आणि बघा अजून एक मेंबर आमचे तिकडे फोटो काढत होते. तो इकडे बघा हो लवकर इकडे बघा हाय करा. येस चिखलदऱ्यामध्ये आम्ही एन्जॉय करतोय सनसेट अनुभवतो आणि पाठी सूर्य किती छान दिसतो. हे बघ उमेश हे उमेश सनसेट किती छान दिसतो. इकडे इकडे इकडनं बघ आहे की नाही. ब्युटिफुल 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 किती छान दिसतंय बघा. आणि पाठी आमचं कपल बघा नवीन 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 लवबर्ड बघा आमचे फिरतायत. खास लंडनहून मागवलेले आमचे डॉक्टर बघा. स्पेशल लंडनहून आलेत. सगळ्यांना पाठवा. होय होय हा व्हिडिओच येणार आहे सगळ्यांना. युट्यूबला येणार म्हणतो व्हिडिओ. किती रुपये 5-5 रुपये. अरे टायटॅनिक पोच आंबा 1 मिनिट. सेल 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 5 रुपये 5 रुपये 5 रुपये. नाही इथे माझ्या समोर या टायटॅनिक बघायची आपल्याला. म्हणून तर बोलवलं घ्या आतवर. आणि गरम गरम ही बोरं फक्त ठीक आहे किती उंचावर आलं पण हे काय कुठलं हे काय काय पाहिजे खालचंच नाही हे काय किती उंचावर आपण हे काय सूर्यास्त अस्त फायनली सनसेट
सूर्य हळूहळू आता खाली जाणार. Thank you.